श्री स्वामी समर्थ. नमस्कार सिंह राशीच्या जातकांनो. आता आपल्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या एका अत्यंत भयानक आणि तितक्याच रहस्यमयी सत्याचा सामना करण्यासाठी तयार व्हावे. कारण आज रात्रीपासूनच तुमच्या संपूर्ण नशिबाला एक अशी अनपेक्षित वळण मिळेल जे रोखणे जगातील कोणत्याही शक्तीला, अगदी अघोरी ताकदीला सुद्धा शक्य होणार नाही. सावधान रहा, कारण हे ब्रह्मांड तुमच्या पाठीशी एक अत्यंत गूढ खेळ खेळत असून जुलै ते डिसेंबर 2026 पर्यंत तुमच्या आयुष्यात 3 अशा अटळ व थरारक घटना घडतील ज्या तुमच्या डोळ्यात पाणी आणतील, तुम्हाला चक्रावून टाकतील. पण त्याच वेळी तुमच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या त्या एका व्यक्तीच्या जवळच्या व्यक्तीचा असा क्रूर चेहरा समोर आणतील जो पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. सिंह राशीच्या जातकांनी हे नीट समजून घेतले पाहिजे की हे केवळ एखादा साधा अंदाज नसून थेट कालचक्राने निश्चित केलेली एक अशी भयानक जीवनरेषा आहे, ज्याचा पहिला धक्का तुमच्या ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यानच्या एका विशिष्ट रात्री बसेल. आणि या काळात एका रहस्यमयी स्त्री किंवा पुरुषाचा प्रवेश तुमच्या जीवनातील गरिबी व कंगाली नष्ट करेल की तुम्हाला उद्ध्वस्त करणार, याचे सर्वात मोठे रहस्य आजच्या या भविष्यवाणीमध्ये उघड झाले आहे. जर तुमच्या प्रगतीवर कोणाची काळी नजर लागली असेल किंवा तुमच्या घरात अचानक विचित्र असे संकेत तुम्हाला मिळत असतील, तर ते संकेत कोणत्या मोठ्या संकटाची की 16 वर्षांनंतर येणाऱ्या ब्रह्मयोगाची नांदी तर नाही ना? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ 1 सेकंदही मिस न करता शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे मित्रांनो. कारण सिंह राशीच्या जातकांनी जर ही वेळ गमावली, हा व्हिडिओ तुम्ही स्किप केला, तर भविष्यातील या मोठ्या वादळाचा सामना करणे तुम्हाला अशक्य होईल. म्हणूनच स्वतःला व आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी ही भविष्यवाणी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत एकाग्रतेने नक्की बघून घ्या. तर सिंह राशीच्या जातकांनो, आता अत्यंत सावध आणि सतर्क होण्याची वेळ आली आहे. कारण तुमच्या शांत स्वभावाचा गैरफायदा घेणाऱ्या एका गुप्त शत्रूचा आणि त्याने केलेल्या विश्वासघाताचा भयानक पर्दाफाश जुलैच्या शेवटापासून ते नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत होणार आहे. ब्रह्मांडाच्या नियमानुसार या काळात तुमच्या जीवनात अशा काही अंगावर काटा आणणाऱ्या अटळ घटना घडतील ज्या रोखणे जगातील कोणत्याही शक्तीला, अगदी अघोरी ताकदीला सुद्धा शक्य होणार नाही. आणि ही तुमच्या नशिबाची अशी रहस्यमय जीवनरेषा आहे जी सुरुवातीला तुमच्या काळजाचा ठोका चुकवेल, तुम्हाला मोठा धक्का देईल, पण शेवटी तुमच्या प्रगतीआड येणाऱ्या सर्व वाईट शक्तींचा नाश करूनच जाईल. सिंह राशीच्या जातकांनो, आपल्या हृदयाची धडधड वाढवणाऱ्या पहिल्या घटनेसाठी तयार राहा. कारण जुलैच्या शेवटापासून ते सप्टेंबरच्या सुरुवातीपर्यंत तुमच्या नशिबाचे बंद दार उघडणारा एक अत्यंत गूढ आणि अकल्पनीय प्रवेश होणार आहे. यामध्ये एक अशी रहस्यमय व्यक्ती अचानक तुमच्या समोर येईल जिच्यावर तुम्ही पूर्वी कधी काळी आंधळा विश्वास ठेवला होता किंवा जी जुनी ओळखीची असून तुम्ही तिला पूर्णपणे विसरून गेला होतात. सावधान रहा, ही व्यक्ती तुमच्या घरातली नसून बाहेरची अशी एक स्त्री किंवा पुरुष असेल जिच्या एका बोलण्यामुळे, तिच्या एका गुप्त हालचालीमुळे किंवा एका अचूक निर्णयामुळे तुमच्या संपूर्ण नशिबाला रात्रीतून एक असे अनपेक्षित वळण मिळेल ज्यामुळे तुमचे रखडलेले आर्थिक स्रोत अचानक सुरू होतील. जो गमावलेला मान सन्मान तुमच्या शत्रूंनी हिरावून घेतला होता तो पुन्हा तुमच्या पायाशी येईल. अशा प्रकारे सिंह राशीच्या जातकांनो, हे नीट लक्षात ठेवा की ब्रह्मांडाने आधीच लिहून ठेवलेल्या या अध्यायानुसार त्या व्यक्तीचा प्रवेश होण्याच्या काही दिवस आधीच तुम्हाला तुमच्या स्वप्नात किंवा घरात काही विचित्र असे संकेत पाहायला मिळतील जे या बदलाची नांदी असतील. आणि हा पहिला थरार संपत नाही, तोच सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच तुमच्या आयुष्यात कर्माच्या एका अशा भयानक आणि चक्रव्यूहासारख्या न्यायाच्या काळाची सुरुवात होईल ज्यापासून तुम्ही अजिबात पळ काढू शकणार नाही. या काळात मागील काही वर्षात तुम्ही जे काही काम केले, मग ते कोणावर केलेले उपकार असोत किंवा नकळत केलेली एखादी चूक असो, त्या प्रत्येक कर्माचा हिशोब चुकता करण्यासाठी काळजाचा ठोका चुकवणारी ती एक विशिष्ट अशी तारीख तुमच्या आयुष्यात मोठा फेरफटका, उलटफेर घेऊन येईल. अशा प्रकारे सिंह राशीच्या जातकांनो, हे नीट लक्षात ठेवा की ब्रह्मांडाने आधीच लिहून ठेवलेल्या या अध्यायानुसार त्या व्यक्तीचा प्रवेश होण्याच्या काही दिवस आधीच तुम्हाला तुमच्या स्वप्नात किंवा घरात काही विचित्र असे संकेत पाहायला मिळतील जे या बदलाची नांदी असतील. आणि हा पहिला थरार संपत नाही,
तोच सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच तुमच्या आयुष्यात कर्माच्या एका अशा भयानक आणि चक्रव्यूहासारख्या न्यायाच्या काळाची सुरुवात होईल, ज्यापासून तुम्ही अजिबात पळ काढू शकणार नाही. या काळात मागील काही वर्षात तुम्ही जे काही काम केले, मग ते कोणावर केलेले उपकार असोत किंवा नकळत केलेली एखादी चूक असो, त्या प्रत्येक कर्माचा हिशोब चुकता करण्यासाठी काळजाचा ठोका चुकवणारी ती एक विशिष्ट अशी तारीख तुमच्या आयुष्यात मोठा फेरफटका, उलटफेर घेऊन येईल. त्यामुळेच सिंह राशीच्या जातकांनी या अत्यंत संवेदनशील काळात मनात निर्माण होणाऱ्या अपराधी भावना, भीती किंवा वाईट नजरेच्या प्रभावाला अजिबात बळी न पडता स्वतःचे आत्मपरीक्षण करणे अगदी गरजेचे असते. कारण ब्रह्मांडीय हे फेरबदल तुम्हाला भविष्यातील एका मोठ्या संकटातून वाचवण्यासाठी आणि अधिक मजबूत बनवण्यासाठी करत आहे. हे ब्रह्मांडाचे अचूक गणित असल्यामुळे एका छोट्याशा चुकीने तुमचे मोठे नुकसान होऊ नये म्हणून कोणतीही ताकद रोखू न शकणाऱ्या या कर्माच्या फळाला संघर्ष करूनच आपल्या चुका मान्य करून जर तुम्ही पुढे गेलात तर तुमच्यावर लागलेली वाईट नजर कायमची दूर होईल आणि तुमचे भाग्य सोन्यासारखे चकाकून तुम्ही यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचाल. लक्षात घ्या, सिंह राशीच्या जातकांनी त्यासोबतच आता आपल्या जीवातील सर्वात मोठ्या चमत्कारी ग्रह नक्षत्रांचा उलगडा पाहण्यासाठी तयार राहावे. कारण कर्माच्या कठीण न्यायानंतर थेट 15 डिसेंबर पासून पुढील 10 दिवसांचा काळ तुमच्या आयुष्यात एक असा प्रबळ भूकंप घेऊन येईल जो तुमची सर्व संकटे कायमची संपवूनही टाकेल. मित्रांनो, हा काळ म्हणजे ब्रह्मांडाने तुमच्यासाठी आखून ठेवलेली एक अत्यंत गूढ योजना असून त्यामध्ये गुरु व शनीच्या विशेष युतीमुळे तब्बल 16 वर्षांतून एकदाच येणारा जो ब्रह्मयोग आहे तो तुमच्या कुंडलीत सक्रिय होईल. या महायोगाच्या प्रवाहामुळे तुमच्या प्रगतीला रोखून पाहणाऱ्या सर्व शक्ती, काळी नजर क्षणात भस्मसात होऊन तुमच्या नशिबाला एक असा वेग येईल ज्याची कल्पना करूनच शत्रूच्या काळजाचा ठोका चुकेल. त्यामुळे सिंह राशीच्या जातकांनी हे नीट समजून घेतले पाहिजे की हा ब्रह्मयोग म्हणजे तुमच्यासाठी केवळ एक चांगला काळ नसून तो एका नव्या पुनर्जन्माचा आरसा असेल, ज्यामध्ये तुमचं करिअर अचानक एका अशा सर्वोच्च उंचीवर पोहोचेल जिथपर्यंत पोहोचणे इतरांसाठी एक स्वप्न असतं. त्यापूर्वी सावधान रहा. याच काळात तुमच्या वास्तूमध्ये किंवा घरामध्ये एक मोठा असा बदलही होईल आणि तुमच्या घराच्या प्रगतीवर जळणाऱ्या लोकांचे डावपेच उलटवून लावत ही ब्रह्मांड तुमच्या घरात प्रचंड सुख समृद्धी घेऊन येईल. इतकंच नव्हे तर तुमच्या आयुष्यात एक अशा योग्य नशीबवान साथीदाराचा प्रवेश होईल जो तुमच्या उद्ध्वस्त झालेल्या विश्वाला पुन्हा एकदा आनंदाने, समाधानाने भरून टाकेल. त्यासोबतच मित्रांनो, सिंह राशीच्या जातकांनी लक्षात घेतले पाहिजे की ऑगस्ट ते ऑक्टोबर हा काळ तुमच्या आयुष्यातील रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी आणि प्रचंड यश मिळवून देण्यासाठी अत्यंत वरदान ठरणार आहे. ऑगस्ट महिन्यातच या रहस्यमय व्यक्तीच्या प्रवासामुळे तुमच्या करिअरला एक नवीन दिशा मिळेलच आणि आर्थिक लाभ होण्याचे नवीन मार्गही मोकळे होतील. त्यानंतर ऑक्टोबर महिन्याचा काळ तुमच्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि समाधानाचा असेल, कारण या काळात तुमच्या कौटुंबिक जीवनातील सर्व जुने मतभेद, वाद, क्लेश कायमचे संपून नात्यामध्ये गोड असा सुसंवाद निर्माण होईल. तसेच तुमच्या पूर्वीच्या चांगल्या कर्माचे, कष्टाचे फळ या महिन्यात तुम्हाला मान सन्मानासह अचानक धनलाभाच्या रूपात मिळाल्यामुळे तुमच्यावर जळणाऱ्या लोकांचे चेहरे पूर्णपणे फिकट पडतील. त्यासोबतच लक्षात घ्या मित्रांनो, नोव्हेंबर महिन्यामध्ये अत्यंत सतर्क पण तितकेच आनंदी राहणे गरजेचे आहे. कारण हा महिना तुमच्या आयुष्यातील सर्व वाईट शक्तींचा आणि गुप्त शत्रूंचा कायमचा नाश करणारा ठरेल. नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत तुमच्या प्रगतीआड येणारे सर्व अडथळे दूर होतीलच आणि बऱ्याच दिवसांपासून रखडलेले महत्त्वाचे काम किंवा जुने कोर्ट कचेरीचे व पैशाचे प्रश्न अचानक तुमच्या बाजूने सुटतील आणि तुमच्या पाठीशी असलेल्या देवी शक्तीच्या प्रभावामुळेच तुम्हाला मानसिक शांतता व एक वेगळाच आत्मविश्वास प्राप्त होईल. हा काळ तुमच्या जीवनाला एक मोठ्या यशाच्या शिखराकडे घेऊन जाणार असल्यामुळे या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक चांगल्या संधीचा फायदा घेऊनच स्वतःचे नशीब, स्वतःचे भाग्य सोन्यासारखे चमकवण्यासाठी तुम्ही पूर्ण ताकदीने पुढे पाऊल टाकले पाहिजे. त्यामुळे सिंह राशीच्या जातकांनो, या अलौकिक आणि भव्य बदलाचा स्वीकार करण्यापूर्वी हे जाणून घेणेही अत्यंत गरजेचे आहे की या महाघटना अचानक घडणाऱ्या नसून मित्रांनो, ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान मिळणाऱ्या यशानंतर ती मुख्य घटना घडण्याच्या काही महिने आधीपासूनच हे ब्रह्मांड तुम्हाला अत्यंत भीतीदायक आणि रहस्यमय पूर्वसंकेत सुद्धा देण्यास सुरुवात करेल, ज्याकडे तुम्ही चुकूनही दुर्लक्ष करता कामा नये.
तुम्हाला रात्रीच्या वेळी एका विशिष्ट प्रहरात वारंवार तीच एक रहस्यमय व्यक्ती स्वप्नात दिसणे असो, अचानक अंगावर काटा येणे असो, किंवा कित्येक वर्षांपासून हरवलेल्या जुन्या वस्तू, फाईल्स अचानक तुमच्या डोळ्यासमोर येणे, या मुख्य बदलाचे सर्वात मोठे संकेत आहेत, जे दर्शवतात की तुमची नियती आता तुमच्यासाठी काहीतरी मोठे घडून आणणार आहे. सिंह राशीच्या जातकांनी आपल्या अंतर्मनातून मिळणाऱ्या या गूढ संकेतांना ओळखूनच अत्यंत सतर्क राहिले पाहिजे. जेव्हा जेव्हा निसर्ग एखादा मोठा बदल करत असतो, तेव्हा तुमच्या आजूबाजूची ऊर्जा अचानक बदलू लागते. कोणीतरी तुम्हाला वारंवार आठवण करून देत आहे की असा भास सातत्याने होत राहतो. हा संकेत म्हणजे तुमच्या पूर्वजांचा आणि तुमच्या पाठीशी असलेल्या देवी शक्तीचा एक गुप्त असा संदेश असेल, जो तुम्हाला येणाऱ्या काळासाठी तयार करत असतो. म्हणूनच अशा वेळी मनात भीती न बाळगता आपल्या स्वप्नांची एक गुप्त वहीत अचूक अशी नोंद करणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे व फायदेशीर ठरेल. कारण तुमचे अंतर्मन तुम्हाला भविष्यातील धोके आणि संधी आधीच सांगत असतं. सिंह राशीच्या जातकांनो, 16 डिसेंबरच्या त्या ब्रह्ममुहूर्तावर अत्यंत सावध राहून जर सकाळी उठून तुम्ही ध्यान केले किंवा आपल्या घरातील मोठ्यांचा, गुरूंचा आशीर्वाद घेतला, तर या ब्रह्मयोगाची संपूर्ण शक्ती तुमच्या शरीरात, घरात प्रवाहित होईल, जी तुम्हाला कंगालीपासून थेट राजा बनवण्याची ताकद ठेवते. हा 16 वर्षातून एकदाच येणारा प्रसंग तुमच्या जीवनातील सर्व कलह, गरिबी, मानसिक त्रास कायमचे मिटवून टाकणारा असल्यामुळे कोणत्याही नकारात्मक विचारांना किंवा लोकांच्या बोलण्याला बळी न पडता या दैवी परिवर्तनाचा स्वीकार करावा. कारण हे ब्रह्मांड आता तुमच्या पाठीशी उभे राहून तुमचे नवीन भाग्य लिहित आहे. त्यासोबतच सिंह राशीच्या जातकांनो, आता चांगल्या प्रकारे तुम्ही समजून घेतले आहे की मित्रांनो, ऑगस्ट, नोव्हेंबर त्यासोबतच डिसेंबर आणि जुलै जो महिना आहे, तिथपासून ते 2026 पर्यंतचा हा संपूर्ण काळ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा असून, या काळात निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून, गुप्त शत्रूच्या नजरेपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी अत्यंत साधे पण तितकेच प्रभावी उपाय करणे अनिवार्य ठरणार आहे. तुमच्या प्रगतीच्या मार्गात येणारे सर्व अडथळे पार करण्यासाठी तुम्ही दर गुरुवारी आवर्जून पिवळे वस्त्र परिधान केले पाहिजे. कारण यामुळे देवगुरु बृहस्पतीचा अत्यंत शक्तिशाली आशीर्वाद तुमच्या पाठीशी उभा राहून तुमच्यावर येणारे संकटे दूर करेल. तुमच्या मनात निर्माण होणाऱ्या अनामिक भीती व गोंधळाचा कायमचा नाश करण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा अखंड जप करणे तुमच्या आत्म्याला कमालीची स्थिरता देणारा असेल. त्यासोबतच आपल्या आयुष्यातील वाईट नजरेचा किंवा शत्रूच्या कटकारस्थानाचा कायमचा नायनाट करण्यासाठी तुम्ही प्रत्येक शनिवारी संध्याकाळी मारुतीच्या मंदिरात जाऊन तिळाच्या तेलाचा दिवा लावावा किंवा हनुमान चालिसाचे वाचन देखील करावे. कारण हा शनिवारचा उपाय म्हणजे तुमच्या पाठीशी एक असे अभिद्य सुरक्षा कवच निर्माण करेल, जे तुमच्यावर येणारे कोणतेही अदृश्य विघ्न किंवा काळी नजर जागच्या जागी भस्मसात करेल. यासोबतच मातापित्यांचे व घरातील वृद्धांचे नियमित पूजन करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. गुरुपौर्णिमेपासून तर थेट दीपावलीच्या दरम्यानच्या काळात स्वतःच्या आत्मिक उन्नतीसाठी विशेष व्रत किंवा उपवास करणे तुमच्यासाठी कमालीची फायदेशीर ठरेल. मित्रांनो, तुमचे अंतर्मन भविष्यात घडणाऱ्या ज्या धोक्याचे संकेत स्वप्नाद्वारे तुम्हाला सूचित करत असते, त्यासाठी आपल्या स्वप्नाची एक गुप्त वहीत नोंद सुद्धा ठेवावी. त्यात तुमच्यासाठी यशाची सर्वात मोठी गुरुकिल्ली असेल. आता लक्षात घ्या सिंह राशीच्या जातकांनो, हे मनाशी पक्के करून ठेवावे की या सर्व घटना अटळ आहेत आणि महाबली तुमच्या जीवनाची संपूर्ण दिशा बदलण्यासाठी ब्रह्मांडाने निश्चित केला असून, या काळात जुन्या चुकांचा स्वीकार करून स्वतःवरील विश्वास जराही कमी होऊ न देता नियतीच्या या प्रवासाचे अत्यंत धैर्याने स्वागत करणे हे तुमचे आता खरे कर्तव्य आहे. काही अत्यंत मोठ्या गूढ गोष्टी जरी तुमच्या नियंत्रणात नसतील, तरी विशेष वाराच्या उपायाचा आधार घेऊनच आपल्या हृदयातील सकारात्मकता जिवंत ठेवून जर तुम्ही पुढे पाऊल टाकत राहिलात, तर तुमच्यावर येणाऱ्या सर्व वाईट शक्तींचा पूर्ण पराभव होऊन ब्रह्मांड तुमचे भाग्य सोन्यासारखे चकाकून तुम्हाला यशाच्या सर्वोच्च शिखरावर नेऊन पोहोचवेल. सिंह राशीच्या जातकांनो, आता आपल्या मनातील सर्व भीती, चिंता पूर्णपणे सोडून द्यावी. कारण संकटमोचन महाबली हनुमान यांची असीम कृपा आता तुमच्या पाठीशी उभी राहिली असून, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक मोठे संकट, गरिबी असो की शत्रूचे कारस्थान असो, आता मुळासकट उपटून फेकले जाईल.
जो जातक अत्यंत श्रद्धेने पवित्र अंतःकरणाने महाबली हनुमंताच्या चरणी लीन होऊन या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम, जय हनुमान असे लिहून चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करेल, त्याचे रखडलेले सर्व मार्ग स्वतः महाबलींनी मोकळे करतील आणि त्यांच्या वज्र कवचाच्या प्रभावामुळेच तुमच्या घरावर आणि प्रगतीवर लागलेली कोणतीही काळी नजर जागच्या जागी भस्मसात होईल. हे ब्रह्मांडाचे अंतिम सत्य आहे. मित्रांनो, हनुमान रायावरील तुमचा सर्व अढळ विश्वास तुम्हाला कठीण काळातून बाहेर काढून थेट यशाच्या सर्वोच्च शिखरावर घेऊन जाईलच. म्हणून पूर्ण श्रद्धेने कमेंट करा मित्रांनो, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून या दैवी ऊर्जेचे साक्षीदार देखील व्हा.